सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण जाणार आहोत लालबागच्या राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी. लालबागच्या राजाचा मोठा गेट इथं असतो. चला मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो. मित्रांनो, आपण लालबागच्या डेकोरेशनच्या इथे लालबागच्या राजाचं डेकोरेशन चालू आहे. मोठे समोरचं मारुतीचं मंदिर आहे. जय हनुमान. वर्षभर या बाप्पांची पूजा केली जाते. बाकीचे 10-11 दिवस या बाप्पाचे. बघा मित्रांनो, तिकडे सगळं सामान वगैरे ठेवलं आहे. बघा सगळं सामान आणणं चालूच आहे अजून, कारण लालबागच्या. सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल होतं. आज आपण जाणार आहोत लालबागच्या राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी. त्याचं पाठ्यपूजन जून महिन्यातच झालं आहे, पण डेकोरेशन कुठपर्यंत झालं आहे, काय पोहोचलंय ते आपण सगळं बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला मी सगळं दाखवतो. चला आपण निघूया आता. चला, लालबागच्या राजाचा मोठा गेट इथं असतो. चला मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊया. आजूबाजूला बघा सगळं मार्केटच आहे. जे पाहिजे ते गणपतीबद्दल जे पाहिजे ते सगळं तुम्हाला इथं मिळून जाईल. एक ना एक वस्तू तुम्हाला मिळून जाईल. लालबागच्या गेटच्या समोरच हे आहे सगळं मार्केट. हे बघा, ते समोर लालबागचं मंडप आहे. बघू व्हिडिओ काढू देतात की नाही. हे बघा मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो लालबागच्या डेकोरेशनच्या इथे. हे बघा मित्रांनो, तो लाल पडदा लावलाय ना, तिथं बाप्पांच्या मूर्तीचं काम चालू होतं बनवणं. हे सगळ्या वर्षाच्या लालबागच्या मूर्त्या आहेत. हे आपले काका. नाव काय काका? हे काय रामचंद्र काका. हे दरवर्षी असतात. हे त्यांचंच दुकान आहे म्हणा. हे इथं दरवर्षी ते फोटो वगैरे प्रसाद वगैरे विकत असतात गणपतीच्या वेळी. तर काय वाटलं तर यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. तर चला आपण ब्लॉगला सुरू करूया. चला, बाजूलाच बघा त्यांचं दुकान. समोर बाप्पा बसतात आणि इकडे बाजूलाच रामचंद्र काकांचं दुकान आहे. चला आपण बघूया. बघू शकता मित्रांनो, समोरच लालबागच्या राजाचं डेकोरेशन चालू आहे मोठ्या उत्साहामध्ये. बघा मित्रांनो, आपण जेव्हा लाईन लावतो ना, ही लाईन इथून असते. इथून लाईन अशी येते. जे साधे सिंपल लाईन लावतात लोक, म्हणजे नवसाची लाईन लागतात, अशी साधी लाईन लागते, ते इथून असते. इथून दर्शन करतात आणि मग इकडून ते लोक जातात, या साईडला जातात. आणि नवसाची लाईन दुसऱ्या साईडला आहे, ते दाखवतो तुम्हाला शक्य झाल्यास. तिथं कोणी बघितलं की ते व्हिडिओ डिलीट करा म्हणतात, तरी बघू प्रयत्न करू. समोरचं मारुतीचं मंदिर आहे. जय हनुमान. इकडे सगळ्या नवसाच्या लाईनी वगैरे लागतात. नवसाची लाईन तुम्हाला दाखवतो कुठून लागते. बाप्पांच्या मूर्तीचं काम चालू आहे वाटतं. आतमध्ये सगळं पॅकिंग केलंय. कोणी दिसत नाही. हे बघा, या साईडला नवसाच्या लाईनी असतात. या लाईनी अजून तयार व्हायच्या बाकी आहेत. आणि इथे बाप्पांचं मूग ठेवले आहेत. वर्षभर या बाप्पांची पूजा केली जाते. आणि बाकीचे 10-11 दिवस ह्या बाप्पाचे, म्हणजे बाप्पा यांना सोडून जात नाही हे मात्र नक्की आहे.
कायम यांच्या संगती आहेत. लालबाग यांच्याच संगती नाही तर पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशाच्या संगती आहेत, पूर्ण जगात संगती आहेत लालबागचे राजे. बघा मित्रांनो, तिकडं सगळं सामान वगैरे ठेवलं आहे, पण तिकडे जायला मला थोडी भीती वाटते, कारण सिक्युरिटी गार्ड असतात. हे सगळं हिसकावून घेतात आणि डिलीट करतात सगळे व्हिडिओ. हे बघा, सगळं सामान आणणं चालूच आहे अजून, कारण लालबागच्या राजाला खूप म्हणजे खूप रेकॉर्ड ब्रेक गर्दी असते. त्यासाठी सगळी सुरक्षा केली जाते. लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पाहू शकता मित्रांनो. बाप्पांच्या संगती गौऱ्यांचं पण बनवणं सुरू आहे. बाप्पांची बहीण असते गणपती बाप्पाची गौरी. बघू शकता मित्रांनो, किती छान पद्धतीने गणपती बाप्पा सजवले. दगडूशेठ हलवाई. मित्रांनो, इथं पण गेट लावला जातो. तर बघा, हा ग्राउंड तयार केलं जातं, क्रीडांगण गार्डन. चला, या ग्राउंडमध्ये लाईनी तयार केल्या जातात. तुम्हाला लाईनी तर माहितीच असते ना, आडव्या तिडव्या लाईनी. तेव्हा इथं या सगळ्या ग्राउंडच्या लाईनी असतात. इथं आडव्या तिडव्या लाईनी तुम्हाला फोटोमध्ये दाखवतो. ते बघा तुम्ही. तयारी फुल जोरात चालू आहे मित्रांनो. खड्डे बिड्डे खणलेत. खड्डे नाही खणले म्हणलं, झाले ते पावसाने झाले असं. खड्डे खंदावंच लागतील, कारण लाईनी लावायच्या म्हणल्यावर. बघू शकता तुम्ही समोर बघा, सार्वजनिक लालबाग सार्वजनिक मंडळ. इथं लाईनी लावल्या जातात. इथं रांग असते, ती पूर्ण रांग आडवी तिडवी तुम्ही फोटोमध्ये बघितली असेल. ती इथं तयार केली जाते. हे ग्राउंड आहे खेळण्यासाठी, बघू शकता. तर सगळीकडे सामान आणून ठेवलेले आहे. सामान आणणं अजून बाकी, खूप सामान आहे आणणं बाकी आहे. बघा समोर काम करतात, ते दोऱ्या गिऱ्या तयार करतात, ते समोरचे कामगार. चिखल आहे, चिखल यासाठी चिखल तर तयार होणार पावसामुळं. आणि तर आता लाईनी तयार करणार आहेत त्या आडव्या तिडव्या लोखंडाच्या. यावेळी जबरदस्त काम होणार आहे वाटतंय, असं वाटतंय. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा झाला काय आला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.